शासन जर एका समूहाचा हैदराबाद गॅजेटमध्ये समावेशन होत असेल, वंजारी समाज आहे, धनगर समाज आहे, एसटी समाज आहे, म्हणजे बंजारा समाज आहे, हे तिन्ही समाज त्या गॅजेटमध्ये आहेत आणि त्याच्यावर आमची एकच मागणी असताना की आम्हाला आता कसल्याही परिस्थितीमध्ये आमची एसटी मध्ये आमचा समावेश झाला पाहिजे, एसटीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. मी खास वंजारी समाजाला आवाहन करेन, बाबा ही अस्तित्वाची लढाई आहे. हे जर आपल्याला आरक्षण मिळालं, आपण कोणाचंही आरक्षण मागत नाहीत. हैदराबाद गॅजेटरमध्ये जो ज्या पद्धतीने GR काढला, त्या GR मध्ये ते त्यांचं वक्तव्य असेल, पण त्या GR मध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत. हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज किती आक्रमक आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे की बंजारा आणि वंजारी समाज हे समाज एक आहे. की जरांगे पाटलांनी असं वक्तव्य केलं की यांचं खाल्लं. मी बंजारा समाजाला आवाहन करेन की तुम्हाला पहिलं बऱ्याच समाजामध्ये आरक्षणाच्या विषयावर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार ह्या दोन्हीमध्ये गेले अनेक दिवसापासून आरक्षणाच्या विषयावर लढाई चालू आहे. हे चालत असताना हैदराबाद गॅजेट हा जे विषय आहे की गेली 1969 पासून हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाज हा कुणबीत होता, अशा प्रकारचं एक शासनाने एक GR काढला आणि हैदराबाद गॅजेटमध्ये त्यावेळी त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एसटी मध्ये आरक्षण आहे. एक बऱ्याच राज्यामध्ये आम्ही वंजारी समाज हा एसटी मध्येच आरक्षण आहे आणि एसटी मध्ये आरक्षण असल्यामुळं आम्ही समाजाच्या वतीने, वंजारी समाजाच्या वतीने अनेक वेळा बैठक घेतल्या, अनेक वेळा याच्यावर चिंतन चालू आहे की आपण काय केलं पाहिजे. आता खऱ्या अर्थाने त्याला कुठेतरी या मागणीला सूर धरलेला आहे आणि हे होत असताना म्हणजे त्यात वंजारी समाज असेल, त्यात धनगर समाज असेल, त्यात बंजारा समाज असेल, या सगळ्या जातीच्या 2-3 जाती एसटी प्रवर्गात यांनी मागणी केली. म्हणजे मागणी उगाच नाही केली. शासन जर एका समूहाचा हैदराबाद गॅजेटमध्ये समावेशन होत असेल तर त्याच गॅजेटमध्ये आमची जात आहे. हैदराबाद गॅजेट जो आहे त्याच्यामध्ये आमची सुद्धा जात आहे. त्याच्यामध्ये वंजारी समाज एसटी मध्ये, धनगर समाज एसटी मध्ये, बंजारा समाज एसटी मध्ये, हे सगळे VJNT मधले प्रभाग. म्हणजे परिस्थिती जर बघितली, आजही आम्ही त्या 4-5 राज्यामध्ये आम्ही एसटी मध्ये असल्यामुळं आणि तो हैदराबाद गॅजेटचा जो एवढा मोठा भाऊ झाला त्याच्यामध्ये आणि त्याच धर्तीवर राज्य शासनाने तो GR काढलाय. मग त्याच GR मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये असल्यामुळं या महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाचं एकच मागणं आहे की आम्हाला आता एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यात गाव लेवलला बैठका चालू झाल्या. मी तमाम वंजारी समाज बांधवांना विनंती करेन, हा समाज ऊसतोड कामगार आहे, हा समाज कष्टकरी, हा सेट म्हणजे यांना जेवण्याचा जर वेळ सोडला आणि झोपण्याचा वेळ सोडला तर हे 24 घंटे कष्ट करणारा हा समाज आहे. वाड्या वस्त्यावर राहणारा समाज आहे आणि या समाजाची आम्ही एसटीत होतो, पहिलं एसटीतून कसा गेलो, परंतु आजही ज्या ज्या राज्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने या शासनाने हैदराबाद गॅजेटचा जे विषय घेऊन त्याच्यामध्ये एक समूहाला आरक्षणाची सुरुवात केली, त्याच गॅजेटमध्ये वंजारी समाज आहे, धनगर समाज आहे, एसटी समाज आहे, म्हणजे बंजारा समाज आहे, हे तिन्ही समाज त्या गॅजेटमध्ये आहेत आणि त्याच्यावर आमची एकच मागणी असताना की आम्हाला आता कसल्याही परिस्थितीमध्ये आमची एसटी मध्ये आमचा समावेश झाला पाहिजे, एसटीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्यामुळं आता महाराष्ट्रात आंदोलन सुरू होणार. वंजारी समाज हा खूप आक्रमक आहे. आजही महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाने आंदोलन जर केलं तर ते कधीही व्यापक
कधी न विसरणारं आंदोलन असतं. मुंडे साहेबांनी संघर्ष करायला शिकवलाय आणि गेली अनेक वर्ष झालं आम्ही हे काम करतोय महाराष्ट्रामध्ये. वंजारी समाज हा आम्हाला जोडला गेलाय आणि ह्या समाजाचे अनेक मेसेज, अनेक फोन आले की भाऊ आपण सुद्धा आता एसटी मध्ये आरक्षण मागितलं पाहिजे. ज्या पद्धतीने एका समूहाला शासनाने ते आरक्षण दिलं गेलं त्याच गॅजेटमध्ये आम्ही सुद्धा आहोत. एकाला वेगळं आणि एकाला वेगळं असं शासनाने करू नये ही आमची मागणी असल्यामुळं आम्ही राज्य शासनाला विनंती करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला एसटी प्रवासाचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. नाही, आता आम्ही मागणी केली, त्यांनी मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांना आरक्षण दिलं. हैदराबाद गॅजेट लागू केलं म्हणजे एखादं जर रस्त्यावर उतरून जर न्याय मिळत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही. आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला हे करण्याच्या अगोदर जर तुम्ही एसटी मधून आरक्षण दिलं तर तुमचे मनापासून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनापासून आम्ही आभार मानू. पण आता महाराष्ट्रामध्ये या विषयाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून बैठका सुरू झाल्या. मी खास वंजारी समाजाला आवाहन करेन, बाबा ही अस्तित्वाची लढाई आहे. हे जर आपल्याला आरक्षण मिळालं, आपण कोणाचंही आरक्षण मागत नाहीत. जे जे दुसऱ्या राज्यामध्ये आरक्षण आहे तेच आरक्षण आम्हाला मागतोय आम्ही. ज्या पद्धतीने एका समूहाला तुम्ही आरक्षण दिलं आणि त्याच पद्धतीने आम्हाला एसटी प्रवासाचं आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही चुकीची मागणी करत नाही. आमची जी मागणी आहे, जास्त मागणी आहे, फक्त एवढंच आहे, आम्ही आजच्या वेळी शांततेत आरक्षण मागतोय. पुढच्या वेळी म्हणजे जो येणारा वेळ असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करेन की कोणत्याही एका जातीवर, एका समूहावर निर्णय घेऊ नका. जर आम्ही त्या गॅजेटरमध्ये एसटी आहेत तर आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. नसता कसं घ्यायचंय हे आम्हाला माहिती आहे. आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आता थोड्या दिवसामध्ये आम्ही एक कमिटी स्थापन करतोय आणि एक शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन देतोय. मुख्यमंत्र्याला निवेदन दिल्यानंतर त्यांना सांगणार आहे, मुख्यमंत्र्याला बोलणार आहे, साहेब तुम्ही एका समूहाला एक न्याय देऊ शकता आणि एका समूहावर अन्याय करू शकता, असं कुठेही होणार नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका असल्यामुळे आम्ही उगाच मागत नाहीत. ज्या पद्धतीने तुम्ही दिलंय, ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा GR काढला गेला, हैदराबाद गॅजेटरमध्ये जो ज्या पद्धतीने GR काढला त्या GR मध्ये ते त्यांचं वक्तव्य असेल, पण त्या GR मध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत हे सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज फक्त प्रेस आहे, आता बैठका सुरू झाल्यात. महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज किती आक्रमक आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. एकदा जर पेटलं तर कधीच विजत नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करेन, पेटायला लावू नका, पेटायला लावू नका. ही ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारचे GR काढलेत तो GR आमच्या एसटी प्रवासाचा काढावा एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला. तुम्ही जो आता दावा केलाय की तुमच्या वंजारी समाजाबद्दल सोशल मीडियावरती खोटे भडकाऊ दिशाभूल करणारे जे वक्तव्य ते प्रसारित केले जाते, तर ते कोण आहे? म्हणजे विशिष्ट समाज आहे, व्यक्ती आहे, कोण आहे? नाही, एक सांगतो, वंजारी समाज हा एक संयमी समाज आहे. ते कोणाच्याही भानगडीत जात नाही, कोणाच्याही भानगडीत जात नाही. कोण काय करतंय त्याकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळी समाजावर येतं ना, समाजाचा विषय घेऊन जर कोणी आलं, समाजाच्या विरोधात कोणी बोललं तर आम्ही सोडत नाही. ही आमची भूमिका आहे. आम्ही विनाकारण कुणाच्या नादी लागतच नाही. परंतु नादी न लागता जर आमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर आम्ही सोडत नाही. भडकाऊ भाषणाचा अर्थ असा आहे, या महाराष्ट्रामध्ये जे जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम चालू केलंय. जे कोणी आंदोलन करते असतील त्यांनी भाषा नीट वापरली पाहिजे ही आमची भूमिका आहे. हे तरुण पोरं सोशल मीडिया चालवण्यासाठी त्यांचे डोके भडकवण्याचं काम जर कोणी करत असेल तर राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल सुद्धा केले पाहिजे. आमची मागणी आहे. हक्काने संविधानाने लढा.
परंतु दादागिरीने जर लढत असला तर वंजारी समाज सुद्धा त्याच पद्धतीने दादागिरी लढेल आणि त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण घेऊ, याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही. आता याच्यात आपल्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये 1969 ला जो महाराष्ट्र गॅजेट आहे त्याच्यामध्ये वंजारी समाज एसटी मध्ये होता, त्यामुळे आमची प्रमुख मागणी तर एसटी मध्येच आहे. आणि जे सध्या सरकार आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे मागणी हीच करणार आम्ही की जोपर्यंत समाज शांत आहे तोपर्यंत शांततेमध्ये आपण ह्याच्या काय, आता तुम्ही प्रश्न जो मांडला की भडकावरती, आता तुम्ही बीड जिल्ह्यामधली परिस्थिती पाहिली असेल. बीड जिल्ह्यामध्ये 2, 3, 4 जे काही समाज आहेत त्यांच्यामध्ये एवढा द्वेष आहे. तर तो द्वेष कशामुळे आहे की काही लोकांची वक्तव्य येतात, भडकाऊ वक्तव्य येतात, कोणी मुख्यमंत्र्यांना बोलतो, कोणी आमदारांना बोलतो, कोणी खासदारांना, एकच समाज टार्गेट केला जातो. तर आमची त्यांना एक मागणी आहे की अशा प्रकारचे वक्तव्य करू नये जेणेकरून 2 समाजात तेढ निर्माण होईल. त्या समाजातले युवा पोरं एकमेकांना हे करतात. आता गावागावात तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये गेले तर गावागावात अशी परिस्थिती आहे की मराठा वंजारी समाज जे आहेत यांचे एकमेकाचे असे खूप वादविवाद झालेले आहेत. हे कशामुळे झालेले आहेत की हे जे भडकाऊवरती करतात त्याच्यामुळं. तर हे कुठंतरी एक थांबलं पाहिजे. आपली जी लढाई आहे ती प्रत्येक समाजाने त्याच्या आरक्षणासाठी करतोय, ती त्यांनी न्यायालयीन हक्काने लढावी, त्याच्यात जे काही त्याचे राईट्स त्याने लढावे. तर एवढीच मागणी की असे जे वक्तव्य करतात ते वक्तव्य कुठेतरी थांबले पाहिजेत. आमची पण लढाई आहे, आम्ही पण आमच्या हक्काची लढाई लढणार. आम्ही ती न्यायालयीन वृत्तीने अगोदर लढणार. जर तरीही सरकारला हे समजून आलं नाही तर मग आम्ही आमच्या आंदोलनाची सगळं मीटिंग चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी चालू आहे. साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे आमची पुढची रणनीती आहे. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परवा जे धनंजय मुंडे साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की बंजारा आणि वंजारी समाज हे समाज एक आहेत, परंतु वंजारी समाज आणि बंजारा समाज हे वेगळे आहेत. परंतु व्हीजेएनटी मध्ये ज्यावेळी आरक्षण, आता परवाचं एक वक्तव्य झालं की जरांगे पाटलांनी असं वक्तव्य केलं की यांचं खाल्लं. मी बंजारा समाजाला आवाहन करेल की तुम्हाला पहिलं व्हीजेएनटीचं आरक्षण होतं, तुम्हाला 3% होतं. एनटी वंजारी समाज म्हणून पुन्हा त्याच्यात आला, वंजारी समाजाला एनटी मध्ये घेतलं. पण तुमचं 3%हून बंजारा समाजाचं 4% आरक्षण झालं आणि 2% आरक्षण सेपरेट आम्हाला मिळालं, सेपरेट वंजारी समाजाला. त्यामुळं बंजारा समाजाला मी आवाहन करतोय, भावानं तुमचं आरक्षण कुणी घेतलेलं नाही, पण ज्या पद्धतीने परवा दिवशी जरांगे पाटलांनी सांगितलं यांचं यांनी खाल्लं. मी बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, मी तर तुम्हाला एक सांगेल, जर खरा एसटीचा न्याय मिळायचा असेल तर आपण तिघांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ताकदीने लढलं पाहिजे आणि हा जीआर आपण एसटीचा आपण करून घेतला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. परवा मुंडे साहेबांचं वक्तव्य झालं, त्या वक्तव्यावर एक भावनिक वक्तव्य झालं, त्याचा खूप वोपो झाला, काही लोकांनी ट्रोल करण्याचं काम केलं. परंतु असं ते वक्तव्य नव्हतं. वाड्या वस्त्यावर आम्ही आजही वंजारा आणि बंजारा समाज एकत्र राहतो. आम्ही वाड्या वस्त्यावर राहतो, तेही वाड्यावर असतात. लोकनेते मुंडे साहेबांच्या माध्यमातून जो समाज जोडला गेला तो समाज आणि वंजारी समाज गेले अनेक पिढ्या सोबत असल्यामुळं ते वक्तव्य त्यांच्या तोंडातून गेलं असेल, भाऊ एक आहे. परंतु त्याचं एक मीडिया ट्रायल करून टाकली. मी बंजारा समाज बांधवांना विनंती करेल हात जोडून की बाबा अशा प्रकारचा काही विषय नाहीये. परंतु आजही माणूस बोलता बोलता म्हणतं आम्ही एक आहोत. परंतु काही दुष्ट मंडळी बंजारा आणि वंजारा समाजात वाद लावण्याचं काम करते आणि ते वाद लावण्याचं काम आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला जागेवर दाबलं पाहिजे. कोणाचं न ऐकता आपली लढाई, आपलं आरक्षण याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती.